आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। साताऱ्यामध्ये पावसामुळे होर्डिंग कोसळलंय। घाटकोपर दुर्घटनेनंतर साताऱ्यात होर्डिंग कोसळल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी रात्री ही घटना घडलेली आहे। तर पुणे बंगलोर महामार्गावर हॉटेल फनच्या समोर महाकाय होर्डिंग सोमवारी कोसळलेलं आहे। वादळी पावसामुळे हे होर्डिंग पडल्याचं पाहायला मिळतं आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये अशाच पद्धतीने एक महाकाय होर्डिंग कोसळलं होतं आणि तसाच काहीसा प्रकार साताऱ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाला आहे। आता हे होर्डिंग लीगल आहे की इल्लीगल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। याची चौकशी होईल आणि त्यानंतर सगळं काही समोर येईल। पण त्याच्या आधी एक मोठी दुर्घटना घडल्याचं दिसतंय। रस्त्याच्या बाजूला असलेलं हे भलं मोठं होर्डिंग कोसळलेलं आहे। तर सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। तरी सुद्धा घाटकोपर दुर्घटनेनंतर साताऱ्यातील अशा होर्डिंगची दहशत नागरिकांमध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय। होर्डिंग दिवसा पडलं असतं तर रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर ते होर्डिंग पडलं असतं आणि मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती। मात्र सुदैवाने हे होर्डिंग रात्री कोसळले आणि त्यामुळे कोणतीही नुकसान या ठिकाणी झालेलं नाहीये। मात्र प्रशासन आता नुकसान होण्याची वाट बघतंय का, कोणाचा तरी जीव जाण्याची वाट बघतंय का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। इम्तियाज, काय सांगाल? धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। मुंबईमध्ये होर्डिंगने अनेकांचा जीव घेतला होता आणि आता साताऱ्यामध्ये सुद्धा एक होर्डिंग कोसळले, काय अपडेट्स? नक्कीच पुणे महामार्गावर जे पंचतारांकित फन हॉटेल आहे त्या फन हॉटेलच्या बरोबर समोरच एक मोठं तब्बल 50 ते 60 फूट उंच असं हे होर्डिंग आहे। काल वादळी वाऱ्यामध्ये रात्री अचानक हे होर्डिंग पूर्णतः कोसळले। वाऱ्याचा वेग इतका मोठ्या प्रमाणात होता की संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या परिसरात बरेचशा ठिकाणी होर्डिंग कोसळले असल्याची घटना समोर येत आहे। मात्र हे जे होर्डिंग आहे फन हॉटेलच्या बरोबर समोरच आहे आणि यातला एक सर्व्हिस रोड आहे की या सर्व्हिस रोडवर रहदारी इतकी मोठ्या प्रमाणात असते की हे जर दिवसा जर हे कोसळलं असतं तर नक्कीच मोठी दुर्घटना घडली असती। मिळालेल्या माहितीनुसार हे अद्याप होर्डिंगवर कुठलीही घेतलेली परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे। सातारा जिल्ह्यात असे अनेक होर्डिंग्स आहेत की त्याच्यावर नगरपालिकेने कारवाई देखील केलेली आहे। मात्र अद्याप अशी महामार्गावरील असे मोठमोठाले होर्डिंग्स आहेत ते होर्डिंग ही अद्याप तसेच धोकादायक परिस्थितीत आहेत। काल रात्री आणेवाडी टोल नाक्यावर देखील टोल नाक्याच्या लगतच जे वाहन जिथून पास होत असतात त्या टोल नाक्याच्या लगतच दोन मोठमोठाले होर्डिंग तब्बल 60 ते 70 फूट उंचीचे होर्डिंग रात्री कोसळले। सुदैवाने त्या ठिकाणी रात्री महामार्गावर ट्रॅफिक नव्हती म्हणून त्या ठिकाणी देखील ही मोठी दुर्घटना टळलेली आहे। एकंदरीतच महाबळेश्वर पाचगणी घाट रस्त्यात देखील अशाच पातळीवरचे मोठमोठाले होर्डिंग्स आहेत की तिथे धोकादायक परिस्थितीमध्ये आजही मोठ्या कुठल्या तरी दुर्घटनेची ते होर्डिंग वाट पाहत आहेत। निश्चितच इम्तियाज, प्रशासन आता अशाच प्रकारची एखादी दुर्घटना घडेल त्याच्यामध्ये कोणाचा तरी जीव जाईल याची वाट बघतायत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।